वेलकम ऑल स्टुडंट्स. तर बाळांनो, आपला मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर सुरू आहे आणि त्या चॅप्टर मधील आपला एक्सरसाइज 1.2 सुरू आहे. ओके, मागच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज 1.2 मध्ये पहिले 2 क्वेश्चन पाहिले. आता आजच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज 1.2 मधला 3 नंबरचा क्वेश्चन अभ्यासणार आहोत. 3rd नंबरचा क्वेश्चन, की जो क्वेश्चन टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिजेन्सी या पॉइंट वरती डिपेंड आहे. ओके, आता टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिजेन्सी म्हणजे काय एकदा शॉर्ट मध्ये सांगतो, मग तो क्वेश्चन आपण सुरू करूया. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी आहे असं केव्हा म्हणतो रे आपण? जेव्हा त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर टी येत असतील, ट्रू येत असतील, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणायचं? टॉटॉलॉजी म्हणायचं. मग आता दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा लास्ट कॉलम मध्ये तयार करावा लागणार आपल्याला. लास्ट कॉलमच्या सर्व एंट्रीज जर टी आल्या तर त्याला टॉटॉलॉजी म्हणतो. त्यानंतर कॉन्ट्रडिक्शन कशाला म्हणायचं बघा, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या कॉलम मधील सर्व एंट्रीज जर समजा फॉल्स आल्या, का आल्या? फॉल्स आल्या, तर त्याला आपण काय म्हणायचं? कॉन्ट्रडिक्शन म्हणायचं. आणि लास्ट पॉइंट त्यातला कंटिजेन्सी. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न कंटिजेन्सी आहे असं आपण केव्हा म्हणतो रे? जेव्हा त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या कॉलम मधील ट्रूथ व्हॅल्यूज ह्या टी आणि एफ या पद्धतीने मिक्स्ड ट्रूथ व्हॅल्यू असतील. म्हणजे टी पण नसणार आहेत पूर्णपणे, सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू टी नसणार आहेत, किंवा सर्व ट्रूथ व्हॅल्यू एफ नसणार आहेत, मिक्स्ड पद्धतीचे असणार आहेत, त्याला आपण काय म्हणणार? कंटिजेन्सी म्हणणार. चला तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 3 आपल्याला काय दिलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय बघा आपल्याला. एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज अ टॉटॉलॉजी और अ कॉन्ट्रडिक्शन और कंटिजेन्सी. आता स्टेटमेंट पॅटर्न दिलेत, तो टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे किंवा कंटिजेन्सी आहे, यापैकी कोणत्या पद्धतीचं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मग बाळांनो मला सांगा, अगोदर त्या स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल तयार करावं लागेल आपल्याला. ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर तो स्टेटमेंट पॅटर्न असणारा कॉलम, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज बघावं लागतील आपल्याला. त्या जर ट्रूथ व्हॅल्यूज टी असतील तर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजीचं असणार आहे. त्या जर ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असतील तर दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न कॉन्ट्रडिक्शनचं असणार आहे. आणि त्या जर ट्रूथ व्हॅल्यू समजा मिक्स्ड असतील तर दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न काय असणार आहे? कंटिजेन्सीचं असणार आहे. मग पहिला क्वेश्चन काय बघू त्यातला. पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी दिलाय बघा. पी अँड क्यू इम्प्लाइज पी और क्यू. चला तर मग याला ट्रूथ टेबल तयार करूया. पहिलं स्टेटमेंट लिहिलं मी पी, पुन्हा क्यू घेतलं, पुन्हा मला पी अँड क्यू ची गरज आहे, पी अँड क्यू घेतलं मी, पुन्हा मला क्यू आर पी ची गरज आहे बघा, ते पण घेतलं मी. आणि ह्या दोघांचं इम्प्लिकेशन दिले. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय आहे? पी अँड क्यू आणि क्यू और पी या दोघांचं इम्प्लिकेशन दिले, ते पण घेतलं मी लास्ट कॉलम मध्ये. आता 2 स्टेटमेंट दिलेत पी आणि क्यू, त्यांची ट्रूथ व्हॅल्यू कशी लिहायची ते सांगितले मी तुम्हाला पाठीमागं. पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार आहे? टी टी एफ एफ. ओके, आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यूज काय लिहिणार? टी एफ टी एफ, ऑल्टरनेट लिहिणार. आता त्याने आपल्याला पी अँड क्यू घेतले बघा. इथं आपण इथं काय घेतलं आहे रे? पी अँड क्यू. ऍडचा नियम काय सांगतो रे? टी टी असेल तरच टी, अदरवाइज एफ. बघूया कुठं कुठे टी टी आहे. 1 नंबरला टी टी आहे बघा, इथं टी लिहिले मी. इतर कोणत्या ठिकाणी टी टी आहे का रे? नाही. अदर कोणत्याच ठिकाणी टी टी नाही. म्हणजे काय येणार आहे? फॉल्स येणार ना. टी टी असेल तरच टी, अदरवाइज एफ. हा अँडचा नियम आहे. आता ऑर बघू आपण. कोणाकोणामध्ये ऑर दिले? क्यू आणि पी मध्ये ऑर दिले. पुन्हा क्यू और पी. आता अँड ऑर मध्ये आपल्याला स्टेटमेंटच्या क्रमाला काय म्हणतो आहे का रे? कोणतेही स्टेटमेंट मागे पुढे असलं तरी चालतं, फक्त इम्प्लिकेशन मध्ये स्टेटमेंटचा क्रम महत्वाचा असतो. आता क्यू और पी दिले आपल्याला. काय दिलं आहे? क्यू और पी. तर आता क्यू आणि पी मध्ये ऑरचा नियम. ऑरचा नियम काय सांगतो रे? जर एफ एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी. दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असतील तरच दिलेल्या त्यांच्या डिस्जंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? एफ येणार, अदरवाइज टी. मग कुठं कुठे एफ एफ आहे बघू आपण. बघा लास्ट नंबरला एफ एफ आहे, तिथे एफ लिहिलं मी. अदर कोणत्या ठिकाणी एफ एफ आहे का रे? नाही. म्हणजे काय येणार आहे? टी येणार. मग ओके. आणि आता लास्ट जे स्टेप राहिले आपल्याला, ह्या दोघांचं आपल्याला इम्प्लिकेशन तयार करायचं आहे. मग आता मला सांगा, पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी या दोघांचं इम्प्लिकेशन. इथं मात्र स्टेटमेंटच्या क्रमाला महत्व आहे. पहिलं स्टेटमेंट कोणतं यातलं? पी अँड क्यू, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. ओके. आणि 2nd नंबरचं स्टेटमेंट कोणतं मानायचं? इथं क्यू और पी, याला 2nd नंबरचं स्टेटमेंट म्हणणार. मग आता इम्प्लिकेशनचा नियम काय सांगतो? पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल आणि दुसऱ्याची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल तर इम्प्लिकेशनच्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? एफ येणार. म्हणजे टी एफ असेल तरच एफ,
अदरवाईज टी. मग आता पहिलं टी आणि दुसरं एफ कुठं कुठं आहे बघू आपण. हे पहिलं हे दुसरं आहे का इथं पहिलं टी दुसरं एफ नाही. इथं आहे का नाही. इथं आहे का पहिलं टी दुसरं एफ नाही. इथं आहे का पहिलं टी दुसरं एफ नाही. म्हणजे या ठिकाणी पहिलं टी दुसरं एफ नाही म्हणजे काय येणार आहे टी येणार. टी एफ असेल तरच एफ अदरवाईज टी येणार. इथं कंडिशन सॅटिस्फाय होते का होत नाही पुन्हा टी येणार. इथं पण कंडिशन सॅटिस्फाय होत नाही पुन्हा काय येणार आहे टीच येणार. इथंही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही इम्प्लिकेशनची पुन्हा टी येणार. म्हणजे इम्प्लिकेशनची कंडिशन काय आहे टी एफ असेल तरच एफ अदरवाईज टी. इथं टी एफ कुठंच येत नाही बघा म्हणजे टीच येणार. सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय आल्या रे टी आल्या. मग आपला स्टेटमेंट पॅटर्न मी लास्ट कॉलम मध्ये डिनोट केलाय. बरोबर आहे. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न कुठे डिनोट केलाय इथं लास्ट कॉलम मध्ये दाखवलाय. मग त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय आल्या टी आल्या. मग जर स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज जर टी येत असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्न आपण टॉटॉलॉजी म्हणतो. बरोबर आहे. आता आन्सर कसं लिहिणार तुम्ही बघा लक्ष द्या. ऑल द एंट्रीज म्हणा किंवा ट्रूथ व्हॅल्यूज म्हणा. ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज in last column are T so that given statement pattern is a tautology. ओके फिनिश. या पद्धतीने आपल्याला ह्याचा आन्सर लिहायचं आहे. ओके सर्वांना समजलं असेलच. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर बाळांनो सेकंड क्वेश्चन काय दिलंय बघा. P implies Q double implies negation P or Q. P implies Q double implies negation P or Q. याचा ट्रूथ टेबल तयार करूया आपण. बघा P घेतलं स्टेटमेंट Q घेतलं निगेशन P ची गरज आहे मी निगेशन P घेतलं. पुन्हा मला P implies Q ची गरज आहे मी P implies Q घेतलं. बरोबर आहे. पुन्हा मला निगेशन P or Q ची गरज आहे कॉलम मध्ये मी निगेशन P or Q घेतलं. आणि लास्ट कॉलम मध्ये या दोघांचं मला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. P implies Q double implies negation P or Q. P implies Q double implies negation P or Q हे लास्ट कॉलम मध्ये घेतलं मी. ओके आता बघा लक्ष द्यायचं. ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कसे लिहायचे बघा. P च्या ट्रूथ व्हॅल्यूज काय लिहिणार आहे टी टी एफ एफ लिहिणार आणि Q च्या ट्रूथ व्हॅल्यू टी एफ लिहिणार. अल्टरनेट माहितीच आहे. आता निगेशन P लिहायचं आहे मला. P चे जे ट्रूथ व्हॅल्यू असणार त्याच्या अपोजिट ट्रूथ व्हॅल्यू लिहिणार ना. टी असेल तर एफ एफ असेल तर टी. निगेशन लिहिताना टी आहे काय लिहिणार इतर एफ लिहिणार इथं टी आहे. इथं एफ लिहिणार इथं एफ आहे टी लिहिणार एफ आहे टी लिहिणार बघा. आता P implies Q. P आणि Q मध्ये इम्प्लिकेशन दिली. इम्प्लिकेशन नियम काय सांगतो पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ अदरवाईज टी. पहिलं स्टेटमेंट P आहे दुसरं स्टेटमेंट Q आहे. पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू टी दुसऱ्याची एफ असेल तरच एफ अदरवाईज टी. बघूया आता हे पहिलं हे दुसरं. पहिलं टी दुसरं एफ कुठं कुठं आहे बघू. इथं आहे का नाही. या ठिकाणी आहे बघा पहिलं टी दुसरं एफ असं असेल तरच एफ. पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ अदरवाईज टी येणार. पहिलं टी दुसरं एफ आहे का नाही इथं आहे का नाही म्हणजे इतर कोणत्याही ठिकाणी पहिलं टी आणि दुसरं एफ नाही. मग तसं नसेल तर आपण काय लिहितो रे टी लिहितो बघा. आणि पहिलं टी आणि दुसरं एफ असेल तर आपण काय लिहितो एफ लिहितो जसं की इथे लिहिलं आपण. ओके आता निगेशन P और Q. निगेशन P आणि Q या दोघांमध्ये डिसजंक्शन दिले ऑर दिले. ऑरची कंडिशन काय असते रे एफ एफ असेल तरच एफ अदरवाईज टी. ह्या दोघांमध्ये एफ एफ कुठं आहे का चेक करू आपण. फर्स्ट नंबरला तर नाही सेकंड नंबरला आहे बघा एफ एफ. एफ एफ असेल तरच एफ. इतर कोणत्या ठिकाणी एफ एफ आहे का रे नाही म्हणजे काय येणार मग टी येणार बघा. एफ एफ असेल तर एफ अदरवाईज टी कंडिशनच आहे ती. ओके आता बघा लास्टचा कॉलम दिला आपल्याला काय रे या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन दिले बघा. P implies Q आणि निगेशन P or Q ह्या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन दिले. डबल इम्प्लिकेशनचा नियम काय सांगतो रे सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तरच टी अदरवाईज एफ. म्हणजे टी टी असेल तर टी आणि एफ एफ असेल तरी टीच अदरवाईज काय येणार एफ. म्हणजे सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर टी अदरवाईज एफ. बघू आता सेम ट्रूथ व्हॅल्यू कुठे कुठे येते.
या ठिकाणी सेम ट्रुथ व्हॅल्यू आहे, टी येणार. इथंही सेमच आहे दोघांची ट्रुथ व्हॅल्यू, पुन्हा टी येणार. इथंही सेमच आहे, टीच येणार. इथंही दोघांची ट्रुथ व्हॅल्यू काय आहे, सेमच आहे, म्हणजे टी येणार. अगेन आपल्याला सेकंड स्टेटमेंट पॅटर्न काय मिळालं रे, टॉटॉलॉजीच मिळालं ना. का टॉटॉलॉजी म्हणायची याला, कारण लास्ट कॉलम मधील सर्वच्या सर्व ट्रुथ व्हॅल्यूज काय आहेत रे, टी आहे. म्हणजे पुन्हा दुसराही स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला काय मिळाला रे, टॉटॉलॉजी मिळाला. त्याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही, ऑल ट्रुथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर टी, सो दॅट किंवा हेन्स म्हणा, हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न is a tautology. ओके, फिनिश. स्क्रीनशॉट काढायचा, नंतरचे एक्झाम्पल बघूया आपण लगेच. तर बाळांनो, तर क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय बघू आपण. निगेशन ऑफ, इन ब्रॅकेट मध्ये निगेशन अँड निगेशन क्यू, ब्रॅकेट कंप्लीट और क्यू दिलंय बघा आपल्याला. काय दिलेलं आहे बघा इथं, लक्ष द्या बाळांनो. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू और क्यू दिले. हा स्टेटमेंट पॅटर्न दिलाय, तो आपल्याला कोणत्या प्रकारचा चेक करायचा आहे, करूया. मी पी स्टेटमेंट लिहिलं, क्यू लिहिलं, मला निगेशन पी ची गरज आहे, निगेशन पी घेतलं. निगेशन क्यू ची गरज आहे म्हणून निगेशन क्यू घेतलं. पुन्हा निगेशन पी अँड क्यू ह्या एका कॉलमची गरज आहे म्हणून मी निगेशन पी अँड निगेशन क्यू ची घेतलं कॉलम. त्यानंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू हा कॉलम घेतला, त्याचं इथं निगेशन दिलंय बघा त्यांनी, म्हणजे त्याच्या निगेशनचा एक कॉलम तयार केला. आणि नंतरचा लास्ट कॉलम जो मी तयार केलेला आहे तो कॉलम म्हणजे काय रे, निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट और क्यू. म्हणजे ह्या निगेशन ऑफ निगेशन अँड निगेशन क्यूचं क्यू बरोबर डिस्जंक्शन दिले, ते चेक करायचं आहे. मग चला आता याच्या ट्रुथ व्हॅल्यूज बघूया. पी च्या ट्रुथ व्हॅल्यूज काय असणार, टी टी एफ एफ. क्यू चे काय असणार, टी एफ टी एफ. हे माहितीच आहे आपल्याला. निगेशन पी चे ट्रुथ व्हॅल्यू काय असणार आहे, पी च्या ट्रुथ व्हॅल्यूच्या ऑपोजिट ट्रुथ व्हॅल्यू. म्हणजे इथं टी आहे, इथं एफ येणार, इथं टी आहे, पुन्हा इथं काय येणार, एफ येणार. इथं एफ आहे, त्याच्या ऑपोजिट टी येणार, एफ आहे, टी येणार. निगेशन पी चे ट्रुथ व्हॅल्यू लिहिले. त्यानंतर निगेशन क्यू चे ट्रुथ व्हॅल्यू लिहायचे आपल्याला. म्हणजे क्यू चे ट्रुथ व्हॅल्यू जे दिलेत, क्यू ची टी असेल तर निगेशन क्यू ची एफ येणार, म्हणजे ऑपोजिट. मग आता क्यू ची टी आहे, इथं निगेशन क्यू ची एफ येणार, इथं एफ आहे, इथं टी येणार. टी आहे, पुन्हा एफ येणार, मग एफ आहे तर त्याच्या ऑपोजिट काय येणार, टी. हे निगेशन पी आणि निगेशन क्यू लिहिलं मी. काय अडचण. आता या दोघांचं मला काय करायचं आहे रे, कंजंक्शन दिले. या दोघांच्या कंजंक्शनचा ट्रुथ टेबल तयार करायचा, म्हणजे कॉलम तयार, ट्रुथ व्हॅल्यू लिहायचे मला. ओके. कोणाकोणाच्या निगेशन पी आणि निगेशन क्यूच्या कंजंक्शनच्या ट्रुथ व्हॅल्यू. कंजंक्शन म्हणजे काय, अँड. निगेशन पी अँड निगेशन क्यू दिले, म्हणजे या दोघांमध्ये कंजंक्शन दिले. कंजंक्शनचा नियम काय, टी टी असेल तरच टी, अदरवाइज एफ. बघूया कुठे टी टी आहे का, इथं टी टी आहे का नाही, मग एफ येणार. टी टी आहे का नाही, एफ येणार. पुन्हा इथं टी टी आहे का नाही, एफ येणार. इथं मात्र टी टी आहे बघा लास्टला, म्हणजे काय लिहिणार मी, टी लिहिणार. टी टी असेल तर टी, अदरवाइज एफ. ओके. आता जो हा कॉलम तयार केलाय मी, निगेशन पी अँड निगेशन क्यूचा कॉलम, त्याचं निगेशन दिलंय बघा इथं आपल्याला. म्हणजे काय पुढचा कॉलम तयार केलाय आपण, त्याचं काय केलंय, निगेशन दिले. मग आता याचं निगेशन करणार ना, इथं एफ आहे, काय लिहिणार, इथं टी लिहिणार. पुन्हा एफ आहे, एफचं निगेशन काय येणार, टी येणार. पुन्हा एफ आहे, इथं टी येणार, आणि टीचं मात्र काय येणार, एफ येणार. हे निगेशन केलं. आता लास्ट जो कॉलम आहे आपल्याला, निगेशन अँड निगेशन पी, निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू और क्यू दिले बघा. म्हणजे या कॉलमचं क्यू बरोबर डिस्जंक्शन दिले, आणि त्याचा आपल्याला त्याच्या ट्रुथ व्हॅल्यू लिहायच्या आहे. म्हणजे बघा हा कॉलम आणि इथला कॉलम, इथला क्यूचा कॉलम, या दोघांमध्ये डिस्जंक्शन बघायचं आहे. ओके. मग आता मला सांगा डिस्जंक्शनचा नियम काय रे, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी. कोणत्या दोघांमध्ये, क्यू आणि हा कॉलम निगेशनचा, ह्या दोघांमध्ये एफ एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी. पहिली ट्रुथ व्हॅल्यू बघू, टी टी आहे, एफ एफ असेल तरच एफ म्हणले मी, अदरवाइज टी. मग एफ एफ आहे का नाही, मग काय येणार रे, टी येणार पहिली ट्रुथ व्हॅल्यू. ओके. दुसरी ट्रुथ व्हॅल्यू बघा, एफ एफ आहे का नाही, इकडे एफ आहे आणि तिकडे टी आहे.
एफ टी एफ एफ आहे का नाही, म्हणजे टी येणार पुन्हा. एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. बघा आता इथं इथं टी आहे, तिकडे पण काय आहे, टी आहे. टी टी आहे, आपला नियम काय, एफ एफ असेल तरच एफ. मग टी टी असेल, टी टी दिले म्हणजे काय येणार आहे, टी येणार ना. लास्टच काय दिलं आपल्याला रे, लास्ट मात्र एफ एफ येते. बघा इकडं पण एफ आहे, तिकडं पण एफ आहे, कंडिशन सॅटिस्फाय होते लास्ट मध्ये. एफ एफ असेल तर काय येणार आहे, एफ येणार. बघा काय अडचण आहे त्याच्यामध्ये. ओके, आता मला सांगा लास्ट कॉलम मधल्या ज्या काही एंट्रीज आहेत त्या एंट्रीज कशा मिळाल्या तुम्हाला रे, सर्वच्या सर्व एंट्री टी मिळाल्या का रे, नाही. शेवटची एंट्रीज एफ आहे. बघा म्हणजे सर्वच्या सर्व एंट्री टी पण नाहीत आणि सर्वच्या सर्व एंट्रीज एफ आहेत का, नाहीत. म्हणजे मिक्सड आहेत, टी आणि एफ मिक्सड आहेत, म्हणजे आयडेंटिकल आहे का रे. टोटल टी सर्वच्या सर्व एंट्री टी किंवा सर्वच्या सर्व एंट्रीज एफ म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. आयडेंटिकल नाही किंवा मिक्सड आहेत म्हणू शकतो आपण. मिक्सड असेल तर मी काय सांगितलं होतं रे, तो स्टेटमेंट पॅटर्न कोणत्या प्रकारचा आहे, कंटिन्युएन्सी. मग आन्सर कसं लिहिणार, द एंट्रीज, ऑल द म्हणणार नाही का आता, द एंट्रीज म्हणणार किंवा द ट्रूथ व्हॅल्यूज, द ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर मिक्स्ड or not identical, असं पण म्हणू शकता तुम्ही. आयडेंटिकल, नॉट आयडेंटिकल. हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न is a contingency. ओके, दिलेला स्टेटमेंट पॅटर्न कोणाचा असणार आहे, मग कंटिन्युएन्सी असणार आहे. स्क्रीनशॉट काढा, लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. जर का आपण व्हाईट बोर्ड वापरला तर तो चमकतो व्हाईट बोर्ड, त्याच्यावरती व्यवस्थित लिहिलेलं दिसत नाही, म्हणून आपण बाळांनो ब्लॅक बोर्ड वापरतोय. व्हाईट बोर्डवरून लाईटचं रिफ्लेक्शन होतं, ब्लॅक बोर्डवरून लाईटचं रिफ्लेक्शन होत नसतं आणि त्यामुळे आपण ब्लॅक बोर्डच वापरतोय. जर तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा मला. बघा 3 क्वेश्चन बघितले आपण, आता 4 नंबरचा क्वेश्चन बघूया काय दिलाय. P implies Q and Q, P implies Q, एका ब्रॅकेट मध्ये P implies Q दिले, and Q दिले आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट दिलाय. त्या पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन P बरोबर दिले आपल्याला. ओके, करूया याचा टेबल तयार. बघा पहिलं स्टेटमेंट P, त्यानंतर दुसरं Q, त्यानंतर आपल्याला कशाची गरज आहे रे, P अँड इम्प्लाइज Q ची गरज आहे मला. मी P इम्प्लाइज Q घेतलं कारण निगेशनची गरज नाही इथं. त्यानंतर P इम्प्लाइज Q चं Q बरोबर अँड दिले. P इम्प्लाइज Q या पूर्ण स्टेटमेंटचं Q बरोबर काय दिले, अँड दिले, ते पण घेतलं मी. मग त्याला एक स्क्वेअर ब्रॅकेट दिले आपण. ओके, आणि या स्क्वेअर ब्रॅकेटचं P बरोबर काय दिले, पुन्हा इम्प्लिकेशन दिले. म्हणजे बघा P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P दिले. ठीक आहे, आता आपल्याला हा स्टेटमेंट पॅटर्न दिलाय, बघूया आपण तो कोणत्या प्रकारचा येतोय तो. ओके, चेक करूया.
बघा पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय लिहिणार मी रे, टी टी एफ एफ लिहिणार. क्यूचं ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, अल्टरनेट टी एफ येणार. काय अडचण. आता आपण आता रोज तयार करूया अगोदर, जेणेकरून मिस्टेक होणार नाही पुढं. ठीक आहे. केलं रोज तयार. आता पी इम्प्लाइज क्यू दिले आपल्याला. काय दिलं आहे रे, पी इम्प्लाइज क्यू. पी आणि क्यू मध्ये इम्प्लिकेशन नियम काय रे, पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू टी, दुसऱ्याची एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. हे पहिला आहे, दुसरा आहे. बघूया कुठं टी एफ येते का. हा टी एफ आहे का रे, नाही. मग टी येणार ना. इथं मात्र टी एफ येते बा, कंडिशन सॅटिस्फाय होते. टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. आहे का टी एफ, नाही. इथं आहे का नाही, म्हणजे काय येणार आहे, टी येणार. ओके. आता या कॉलमचं क्यू बरोबर काय दिले आपल्याला रे, या कॉलमचं क्यू बरोबर अँड दिले. अँड टी इम्प्लाइज क्यूचं क्यू बरोबर अँड दिले. अँडचा नियम काय सांगतो, टी टी असेल तर टी, अदरवाईज एफ. या दोघांमध्ये बघूया आता कुठं कुठं टी टी येते. इथं टी टी आहे, टी येणार. त्यानंतर या ठिकाणी टी टी आहे बघा, इथं पण टी लिहिणार. अदर कोणत्या ठिकाणी टी आहे का, टी टी आहे का, नाही. म्हणजे काय येणार मग, एफ येणार. काय येणार, एफ येणार. आता लास्ट कॉलम जो दिलेला आहे तो कॉलम बघूया आपण. काय दिला लास्ट कॉलम, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, याचं पी बरोबर इम्प्लिकेशन दिले बघा. कोणाबरोबर इम्प्लिकेशन दिले, पी बरोबर. इथं इम्प्लिकेशन मधला हा फर्स्ट नंबरचा स्टेटमेंट आहे आणि इम्प्लिकेशन मधला हे कसलं आहे, सेकंड नंबर स्टेटमेंट आहे. म्हणजे इम्प्लिकेशन मध्ये स्टेटमेंटच्या क्रमाला महत्व सांगितलं तुम्ही. पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असायला पाहिजे, दुसऱ्याची एफ असायला पाहिजे तरच एफ, अदरवाईज टी. मग हे पहिलं आहे, दुसरं आहे. मग ह्याची टी आणि इकडची एफ आली तरच एफ, अदरवाईज टी येणार. बघू ह्याची टी इकडे एफ आहे का, नाही. म्हणजे काय येणार मग, टी येणार. बघा आता इथंच पहिल्यांदाच कंडिशन म्हणजे सॅटिस्फाय होत नाही, कारण टी एफ असेल तरच एफ. इथं मात्र एफ टी आहे, उलटा आहे त्याच्या. मग एफ येणार का, नाही. काय येणार आहे, टी येणार. इथं टी एफ कंडिशन सॅटिस्फाय होती बघा. बघा पहिल्याची टी आहे, दुसऱ्याची एफ आहे, म्हणजे काय येणार आहे, एफ येणार. पुन्हा इथं काय रे, एफ एफ आहे. आपल्याला काय पाहिजे होती, कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी टी एफ पाहिजे होती, एफ एफ आहे. कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे काय येणार, टी येणार. मग पुन्हा आपल्याला जो हा स्टेटमेंट पॅटर्न आपण बघितला, याच्यात ट्रूथ व्हॅल्यूज काय आले रे, मिक्स्ड आल्या. कसल्या आल्या, मिक्स्ड आल्या. मग याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही, द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट पॅटर्न किंवा गिवन स्टेटमेंट पॅटर्न, किंवा असे म्हणू शकतो आपण, द ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर नॉट आयडेंटिकल, आर मिक्स्ड, so that the given statement pattern is a contingency. Okay, the truth values of the truth values in last column, in last column are not identical, और काय म्हणू शकतो आपण याला, मिक्स्ड पण म्हणू शकतो. सो दॅट किंवा हेन्स म्हणा, हेन्स द स्टेटमेंट पॅटर्न किंवा गिवन स्टेटमेंट पॅटर्न, गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कंटिजेन्सी म्हणणार. ओके, काय अडचण, बघा लक्ष द्या बाळांनो. पहिले दोन स्टेटमेंट पॅटर्न आपण पाहिले, ते काय आले रे, टोटोलॉजी आले. त्यानंतर पुढचे दोन स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे तिसरा आणि चौथं क्वेश्चन, ते काय आले रे, कंटिजेन्सी आले. आपण पहिली 4 एक्झाम्पल बघितली. आता त्यानंतर 5 नंबर पासून तर 9 नंबर पर्यंत खूप सोपी एक्झाम्पल आहेत. ती एक्झाम्पल तुम्ही होमवर्क साठी घरी करायची आहे. 10 नंबरचा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो जरा मोठा स्टेटमेंट पॅटर्न आहे, तो मी सोडवून देतो इथं. तो कोणत्या प्रकारचा येतोय बघूया. चालतं, बघूया मग 10 नंबरचा स्टेटमेंट पॅटर्न. 10 नंबरचा स्टेटमेंट पॅटर्न काय आहे बघा, पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर,
स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट, डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q इन ब्रॅकेट Q इम्प्लाइज R. याचा आता आपल्याला ट्रूथ टेबल तयार करूया. ट्रूथ टेबल वरून ठरवू आपण हा कोणत्या प्रकारचा स्टेटमेंट पॅटर्न आहे. ठीक आहे. मग तुम्हाला P स्टेटमेंट लिहिलं मी, त्यानंतर Q लिहिलं, त्यानंतर R लिहिलं, तीन स्टेटमेंट लिहिली. निगेशन P कुठं आहे का स्टेटमेंट पॅटर्न मध्ये नाही, निगेशन P ची मला गरज नाही. त्यानंतर निगेशन Q ची गरज आहे, बघा इथे निगेशन Q आहे, त्यामुळे निगेशन Q घेतलं मी. त्यानंतर मला निगेशन R ची गरज नाही. आता नंतर मला रिक्वायरमेंट आहे बघा निगेशन Q और R, त्याचा कॉलम तयार केला मी. त्यानंतर निगेशन Q और R आणि P इम्प्लाइज निगेशन Q और R, त्याचा एक कॉलमची गरज आहे, तो पण केला मी. म्हणजे डबल इम्प्लिकेशनच्या डायबलचा स्टेटमेंट पॅटर्न कम्प्लीट झाला इथं. त्यानंतर इकडचा स्टेटमेंट पॅटर्न बघणार आहे मी डबल इम्प्लिकेशनच्या नंतरचा. Q इम्प्लाइज R ची गरज आहे मला, अगोदर ब्रॅकेट मधला घेऊया. त्यानंतर P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R ची गरज आहे, तो पण घेतला मी कॉलम. आणि आता हा जो घेतलेला आहे P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R, त्याच्या निगेशनची गरज आहे बघा, तो पण घेतला मी. आणि मग आता पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न जो आहे तो मी लास्ट कॉलम मध्ये लिहिलाय. तो आता एका लाईन मध्ये बसत नाही म्हणून मी काय केलेलं आहे बघा, लक्ष द्या बाळांनो. P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R घेतलंय, मध्ये इम्प्लिकेशनचं साईन दिले, इथं डबल इम्प्लिकेशनचं साईन दिले. आणि नंतर खालच्या बाजूला काय लिहिले, निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. ओके. तुमच्या नोटबुक मध्ये जागा असते, तुम्ही हे समोरच लिहायचं इकडं. आपल्याकडे पुढे जागा नाही म्हणून आपण त्याच्या खाली लिहिलेलं आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. आता P चे ट्रूथ व्हॅल्यूज काय येणार, तीन स्टेटमेंट आहेत म्हणजे P चे ट्रूथ व्हॅल्यू 4 टाइम्स T 4 टाइम्स F येणार. T T T T F F F F 4 टाइम्स T 4 टाइम्स F. Q चे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, 2 टाइम्स T 2 टाइम्स F म्हणजे T T F F. आणि R चे ट्रूथ व्हॅल्यूज काय येणार आहे, T F T F अल्टरनेट येणार. ओके. आता निगेशन Q लिहायचं आहे, ज्या Q चे ट्रूथ व्हॅल्यू आहेत त्याच्या अपोजिट ट्रूथ व्हॅल्यू लिहिणार. इथं T आहे, F लिहिणार, T आहे, F लिहिणार, पुन्हा F F आहे, T लिहिणार, पुन्हा T आहे, काय लिहिणार मी, F लिहिणार. त्यानंतर F आहे लास्टच्या दोन, मग काय लिहिणार त्याच्या अपोजिट T लिहिणार. हे निगेशन Q झालं. आता निगेशन Q आणि R मध्ये काय दिले मला, डिस्जंक्शन दिले, ऑर दिले. ऑर ची कंडिशन काय, F असेल तरच F, अदरवाईज T. मग या दोघांमध्ये बघा F आहे का F नाही, T येणार. F आहे, F येणार. इथे F आहे का नाही, म्हणजे काय येणार, T येणार. इथं आहे का नाही, Tच येणार. इथं आहे का F नाही, पुन्हा T येणार. F आहे बघा या ठिकाणी, F येणार. ओके. इथं आहे का F नाही, म्हणजे काय येणार, T येणार. पुन्हा F आहे का नाही, काय येणार आहे, Tच येणार. आता P हे स्टेटमेंट आहे इथलं, हे स्टेटमेंट P आणि निगेशन Q और R हे दोघांमध्ये इम्प्लिकेशन दिले बघा इथे. काय दिलेलं आहे रे, इम्प्लिकेशन. P हे पहिलं स्टेटमेंट आहे, निगेशन Q और R दुसरं स्टेटमेंट आहे. इम्प्लिकेशन काय सांगतात आपल्याला, पहिलं T दुसरं F असेल तरच F, अदरवाईज T. बघा मग पहिल्याची T आणि दुसऱ्याची F आहे का इथं T आहे बघा, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, मग अदरवाईज T येणार. पहिलं T आहे, इथं दुसरं F आहे, कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणजे F येणार. पहिलं T आहे, दुसरं पण Tच आहे, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, T येणार. इथं पहिलं T आहे, दुसरंही Tच आहे, कंडिशन पुन्हा सॅटिस्फाय झाली नाही. इथं F आहे, आपल्याला काय पाहिजे, TF पाहिजे, पण इथं काय तर FT येते, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होते का नाही. कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर T लिहिणार, कंडिशन सॅटिस्फाय झाली तर F लिहिणार. इथं भाऊ काय खाली F आहे, म्हणजे पुन्हा T येणार. FT बघा, पुन्हा Tच येणार. इथंही FT आहे, पुन्हा काय येणार, T येणार. आपल्याला पाहिजे होतं काय, TF पाहिजे होतं. बघा फर्स्ट नंबरला TF आहे का, कुठल्या दोघांमध्ये बघतो आपण, ह्या दोघांमध्ये बघतो T आहे, त्यामुळे T लिहिलं मी. सेकंड नंबरला तेवढं T आणि F आहे बघा, बरोबर आहे, त्यामुळे मी F लिहिलं, कंडिशन सॅटिस्फाय झाली. थर्ड नंबरला Tच आहे, त्यामुळे T लिहिलं, पुन्हा TT आहे, Tच लिहिलं मी, पुन्हा FT आहे तरी Tच येणार. F आहे त्यामुळे T येणार, पुन्हा FT आहे बघा इथं, त्यामुळे T येणार, आणि FT आहे, T येणार. फक्त सेकंड नंबरला TF येते, कंडिशन सॅटिस्फाय झाली तर F लिहिलं मी. आता Q आणि R मध्ये इम्प्लिकेशन बघायचं आपल्याला. Q इम्प्लाइज R, ह्या दोघांमध्ये जिथं जिथं TF आहे तिथं F, अदरवाईज T येणार. अगोदर TF कुठं कुठं बघूया, बाकी सर्व ठिकाणचं आपल्याला काय लिहिता येतं, मग T लिहिता येतं. या ठिकाणी TF आहे बघा सेकंड नंबरला,
म्हणजे मी सेकंड नंबरला एफ लिहू शकतोय. कंडिशन सॅटिस्फाय झाली. कोणत्या दोघांमध्ये बघतोय मी. कॉलम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. बघण्याच्या नादामध्ये कॉलम मार्कआउट झाला की व्हॅल्यू चुकीची येऊ शकते तिकडे. ट्रूथ व्हॅल्यू इतर कोणते या ठिकाणी टी एफ आहे बघा. बघा व्यवस्थित चेक करतो मी. इथं आहे का नाही. इथं आहे लिहिलं मी. इथं नाही, इथं नाही, इथंही नाही, इथं आहे बघा. या रो मध्ये टी एफ आहे म्हणजे काय येणार आहे एफ येणार. ओके. पुन्हा इथं आहे का नाही म्हणजे इतर कोणत्याही ठिकाणी टी एफ नाही म्हणजे काय येणार आहे टी येणार. अशा प्रकारे ट्रूथ व्हॅल्यू लिहायला जरा सोपं जातं. असं लिहायचं शक्यतो. कंडिशन बघायची राहिले ट्रूथ व्हॅल्यू ऑटोमॅटिकली येतात. आता बाळांनो काय दिलं पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. आता क्यू इम्प्लाइज जे आर आहे याचं आणि पीचं इम्प्लिकेशन दिले म्हणजे पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. बघा पी स्टेटमेंट आहे मी त्याच्या खाली ॲरो करतो बघा. पी स्टेटमेंट त्याचं पुन्हा बरोबर आहे क्यू इम्प्लाइज आर बरोबर इम्प्लिकेशन दिले बघा पुन्हा बरोबर आहे. काय दिलेलं आहे इम्प्लिकेशन. पी हे पहिलं स्टेटमेंट आहे. क्यू इम्प्लाइज आर दुसरं स्टेटमेंट आहे. टी आणि क्यू इम्प्लाइज आर मध्ये टी एफ असेल तरच एफ अदरवाइज टी बघ कुठं टी एफ येते. फर्स्ट नंबरला टी एफ येतं काय येत नाही. सेकंड नंबरला टी एफ येते बघा. इकडे टी आहे इकडे एफ आहे म्हणजे काय येणार आहे एफ येणार. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आरचं बघतोय आपण. त्या थर्ड नंबरला टी टी येते. फोर्थ नंबरला बघा बघा थर्ड नंबर टी टी. त्यानंतर फोर्थ नंबरला टी टी येते. फिफ्थ नंबरला एफ टी येते कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. सिक्स नंबरला एफ एफ येते कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. पुन्हा 7 नंबरला एफ टी येते आणि 8 नंबरला एफ टी. म्हणजे फक्त सेकंड नंबरला बघा लक्ष द्या पी आणि क्यू इम्प्लाइज आर मध्ये इम्प्लिकेशन बघतोय. पुन्हा एकदा क्रॉस चेक करतोय मी. टी टी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. टी एफ कंडिशन सॅटिस्फाय झाली एफ लिहिलं मी. त्यानंतर टी टीच आहे कंडिशन पुन्हा सॅटिस्फाय होत नाही. त्यानंतर टी टी आहे. त्यानंतर एफ टी आहे एफ एफ आहे एफ टी आहे आणि एफ टी म्हणजे कंडिशन कुठंच सॅटिस्फाय होत नाही. मग जिथं कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तिथं काय येणार टी टी येणार ना. ओके. आता या ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिले त्याचं निगेशन दिले फक्त इथे. करूया निगेशन. टीचं एफ आलं एफचं टी येणार. पुन्हा टीचं एफ पुन्हा या टीचं एफ पुन्हा टीचं एफ या टीचं पुन्हा एफ 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 हे निगेशन दिले. आता डबल इम्प्लिकेशन दिले बघा. कोणाकोणामध्ये डबल इम्प्लिकेशन दिले बघा रे जरा. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर इथला कॉलम. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर हा कॉलम आणि सॉरी आपल्याला डबल इम्प्लिकेशन कशाच दिले बघा. पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर दिले. ते इथं लिहिताना थोडं मिस्टेक झालेलं आहे. आपण करेक्शन करूया. लास्टचा जो कॉलम आहे आपला तो काय लिहायचा आपल्याला बघा. पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर. ओके. हा स्टेटमेंट पॅटर्न याचं डबल इम्प्लिकेशन कोणाबरोबर आहे बघा. डबल इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन कोणाबरोबर आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर या बरोबर याचं काय आहे रे डबल इम्प्लिकेशन आहे. ठीक आहे. लिहिण्याच्या ओघामध्ये आपण लिहून दिलेला असतो. आपण इथे करेक्शन केलेलं आहे बघा. पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर हा कॉलम कुठं आहे. पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर बघा बघा इथे आहे. या ठिकाणी या कॉलमचं आणि इथल्या कॉलमचं ह्या दोघांचं मला काय करायचं आहे डबल इम्प्लिकेशन बघायचं. म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय रे सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर टी अदरवाइज एफ येणार. आहे का पहिल्यांदा सेम ट्रूथ व्हॅल्यू इथं. डबल इम्प्लिकेशन नेम काय सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर टी अदरवाइज एफ. आहे का सेम नाही म्हणजे काय येणार आहे एफ येणार. अगोदर आपण काय करूया कुठं कुठं सेम ट्रूथ व्हॅल्यू चेक करूया. इथं आहे का सेम ट्रूथ व्हॅल्यू सेकंड नंबरला नाही. थर्ड नंबरला पण सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे का थर्ड नंबरला नाही. फोर्थ नंबरला सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे का नाही. त्यानंतर फिफ्थ नंबरला आहे का सेम ट्रूथ व्हॅल्यू नाही टी एफ आहे.
त्यानंतर इथं पण TF आहे, त्यानंतर सेकंड लास्ट नंबरला पण TF आहे, लास्ट नंबरला पण TF आहे. म्हणजे कुठंच सेम ट्रूथ व्हॅल्यू नाही. म्हणजे सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय येणार आहे? F F F F येणार. ओके, सोपं गेलं आपल्याला. बघा ह्या दोघांमध्ये बघितलं आपण P इम्प्लाइज निगेशन Q और R आणि निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशनचा नियम. डबल इम्प्लिकेशन काय सांगतं? या दोन कॉलम मध्ये टी सेम असेल तर T, अदरवाइज F. या दोन कॉलम मध्ये एकही ट्रूथ व्हॅल्यू, एकाही रो मध्ये सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे का रे? नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आल्या? F आल्या. मग जर ट्रूथ व्हॅल्यूज F येत असतील तर तो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न कोणत्या प्रकारचा असतो? कॉन्ट्रॅडिक्शनचा असतो. बरोबर आहे का? याचा आन्सर कसं लिहिणार तुम्ही रे? द ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर F सो दॅट द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्रॅडिक्शन. असं तुम्ही त्याचा आन्सर लिहायचा आहे. ओके बाळांनो, पहिले 4 प्रश्न बघितले, त्यानंतर आपण 10 नंबरचा क्वेश्चन बघितला. या 5 क्वेश्चन मध्ये आपण तिन्ही प्रकार अभ्यासलो. पहिल्या 2 क्वेश्चन मध्ये टॉटॉलॉजीचा स्टडी केला. त्यानंतर 3rd नंबर आणि 4th नंबर क्वेश्चन मध्ये कंटिजेन्सीची एक्झाम्पल बघितली आणि लास्टचं एक्झाम्पल आपल्याला कशाचं मिळालं रे? कॉन्ट्रॅडिक्शनचं मिळालं. म्हणजे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कंटिजेन्सी या तिन्हीचा सराव आज झाला. मधली जी काही एक्झाम्पल आहेत म्हणजे 5 नंबर पासून ते 9 नंबर पर्यंत जी एक्झाम्पल आहेत ती एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला करायची आहेत. ती कोणत्या प्रकारची येतात तुम्ही मला सोडवून दाखवायचं आहे. ओके, जर काय अडचण आहे तर मी आहे, याचा स्क्रीनशॉट काढा. आपण इथं थांबूया.